नमस्कार मित्रांनो, मी रोहित दवडे माझ्या गोरायकर रोहित यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आहे. काय मग मंडळी, कशी आहे? सर्व ठीक आहेत ना? तर मित्रांनो, आता मी चाललो आहे डोंगरावरती. तर आज आपल्याला डोंगरावरती जाण्याचं मेन कारण आहे की आज जे बाबांनी भाजी लावली आहे तर त्याच्यावरती कीटकनाशकची फवारणी करायची आहे. तर बाबांनी भेंडी लावल्या आहेत, कारेले लावले आहेत, थोडेसे दुधी पण लावले आहेत, पडवळ लावले आहेत. तर त्या भाजीवरती कीटकनाशकची फवारणी करायची आहे. तर त्यासाठी चाललो आहे. तर बाबा ऑलरेडी गेलेत पुढे. मनस्वी शाळेमध्ये गेले आहे आणि प्रांजल आणि लक्षिता ते दोघे गेलेत बाबासोबत. तर चला फटाफट जाऊया आपण बाबाला हेल्प करण्यासाठी. आणि मी तुम्हाला दाखवणार आहे बाबांनी लावलेली भाजी कशी प्रकारे झाली आहे. ती मस्त हिरवी हिरवी ताजी ताजी भाजी. आणि काकडी पण लावल्यात. तर काकडी पण झाल्यात काय ते पण बघूया आपण. जर झाल्या असतील तर मे बी एक दोन खाऊया आपण. तर चला फटाफट जाऊया. आता आपण पोचलो आहे जवळच. आता फक्त डोंगर चढलो की पोचलो आपण. बस एवढा थोडा चढलो की पोचलो आपण मग आपल्या आंब्याच्या बागेमध्ये. बस आता थोडंसं चढायचं आहे. आणि ते समोरच बघू शकता तुम्ही पागोडा आहे. चला चढूया डोंगर. तर मित्रांनो, काल पण आलो होतो आम्ही डोंगरावरती. तर ही वाट आहे तुम्ही मागे बघू शकता. या वाटेवरती आणि या साईडला ही आंब्याची बाग आहे. या बागेमध्ये रान मारायचं औषध मारलं होतं. जो कचरा वाढला आहे ना ते सर्व मारण्यासाठी औषध मारलं होतं. तर आज भाजी लावली ना तर भाजीवरती औषध मारायचं आहे. आणि बघू शकता ही क्रेट घेऊन आलं आहे म्हणजे भाजी घेऊन जाण्यासाठी पण याच्यामध्ये भरून घेऊन जाता येईल. तर आपण पोचलो. हे बघू शकता ही आपल्या आंब्याची बाग आहे. वा मस्त शांतता आहे सर्वाकडे आणि पक्ष्यांचा आवाज येतो आहे. आता हे इकडे पण औषध मारलं आहे. एक 7-8 दिवसामध्ये ना हा पूर्ण कचरा जो रस्त्यावरती वाढला आहे वाटेवरती तो सर्व साफ होईल. ही राजूदादाची बाग आहे. राजूदादाच्या बागेमध्ये बाबांनी भाजी लावली आहे. प्रांजल लक्को बाबा आहे. पोमने आणला. हे काय खातात आहे? चिंगम. शी गंदी. घे नाही बालदी घे नाही ड्रामाचं पाण्यात. हा तुम्ही पण खात असणार चिंगम. तर हे लावलेली भाजी आहे. भेंड्या आहेत इथे लागलेले पण आहेत भेंडे. इथं फुल पण आहे. या साईडला पण इकडे काकडी पण लावले होते. तर काकडी आहे का बघूया लागलेल्या. एक लागली आहे काकडी. हे समोरच आहे काकडी लागलेली आहे, मोठी आहे. बाबा एकच काकडी लागली आहे. तर इथे पण बाबांनी भाजी लावली आहे. इथे एक भाजीचा मांडव आहे आणि एक त्या साईडला आहे. तर तिथे नंतर जाऊया आपण फवारणी करण्याच्या वेळेस. तर इकडला मी तुम्हाला दाखवतो आहे. प्रांजलची फेवरेट भाजी आहे ना? कोणती आहे? बघ कोणती आहे ते. हे कोणती भाजी आहे इथे लागल्यात ते? काढली. तू खातेस ना? नाही. नाही, औषधी भाजी असते ही, खायची असतं. तर बघू शकता इथे कारेले लागलेले पण आहेत. ही काढली आहे. हं. छोटे आहेत, आतमध्ये पण आहेत मोठे. आरामात. किती छोटे छोटे आहेत काढली. तेव्हा कसं? हं. किती सारे कारेले लागलेत ना. आम्ही तू अँट पर्यंत जात. आता कडेला उभी आता येऊ अजून मोठा होईल.
थोडासा मोठा होईल. तर हा एक कारल्याचा मांडव चांगल्यापैकी कारले लागायला सुरुवात झालेली आहे. इकडे सगळ्यात छोटा काढलेला लागतो. माती आहे. तर मित्रांनो, तुम्हाला एक मांडव दाखवला कारलीचा. तर आता सर्वात आधी आपण आलं ते कामाला सुरुवात करूया. पाणी भरायचं आपल्याला. तिथे आपल्या घराची ते टाकी आहे, तिथून टाकीतून पाणी त्या साईडला घेऊन जायचं आहे. तिकडे बाबांनी ड्रम वगैरे ठेवला आहे. तिकडे पण एक मांडव आहे भाजीचा, तिथे ड्रम ठेवला आहे. त्या ड्रममध्ये पाणी भरायचं आहे आपल्याला आणि नंतर मग बाबा औषध बनवतील कीटनाशक. तर चला फटाफट एक बाल्टी आणि एक कॅन घेऊन आपण पाणी भरायला सुरुवात करूया. माझ्यासोबत या दोघी मदत करतील. हे मला येतील ना हेल्प करायला? हां, चला लवकर. तर मित्रांनो, या टाकीतून आपल्याला पाणी भरायचं आहे आणि हा पाणी तिकडे घेऊन जायचं आहे. नको पकड असं. तर मित्रांनो, आता या ड्रममध्ये औषध बनवायचं आहे कीटनाशकचं. असं मी कोथिंबीर बनवतो मला. हे काय आहे? तर बाबाने याच्यामध्ये औषध टाकलं आहे. आता आपण पाणी टाकू त्याच्यामध्ये आणि चांगल्यापैकी मिक्स करून घेऊया. आपल्याकडे भात आहे ना. जा एकदा पाणी घेणे लवकर, मी पाईप चालत जाऊ. हो. तर मित्रांनो, या ड्रममध्ये औषध बनवलं आहे कीटनाशकचा. तर औषधीचं नाव आहे प्रोफेक्स. तर एक ड्रम बनवला आहे आणि हा पंप आहे. त्याच्याने पायाने प्रेस केला ना तर तिकडे फवारणीला औषध जातं आहे. तर एक पाईप ह्याच्यामध्ये टाकला आहे. तर पायाने प्रेस केला ना तर औषध या पंपने आणि या पाईपने तिकडे बाबा फवारणी करतायत. तिकडे औषध जातं कीटनाशक. तर बघू शकता तुम्ही, बाबा फवारणीला चालू केलेत. गेल्या संडेला पण कीटनाशकची फवारणी केली होती. तर आता या संडेला पण करतो आहे. हे कमसे कम 7 ते 10 दिवसामध्ये फवारणी केली पाहिजे. एकदा कीड लागली तर मग किती पण औषध मारलं त्याचा काही उपयोग नाही. तर कीड लागण्याआधीच फवारणी केली जाते कीटनाशकची. हा एक कारल्याचा मांडव आहे. इथे फवारणी करून झाली आहे. आता बाबा या मांडवमध्ये घुसल्यात. इथे करायचं आहे. मारू हाय थोडासा. नाही पाण्याच्या हात बाबा. चिकन नाही होता. हे ते बाबाला पण ठेवा. डोंगरावर आले या लोकांना भूक लागते. डोंगरावर जास्ती भूक लागते ना प्रांजल? आणि मजा येते ना खायला. आपण पहिला तिकडे जंगल नव्हतं तेव्हा आल्याच्या तिकडे घरी जायचं. चला तुम्ही नाश्ता करा, आमचं काम बाकी आहे, आम्ही काम करतो. मित्रांनो, तिकडले 2 मांडवला कीटनाशकची फवारणी करून झाली आहे. आता इथे भेंड्या आहेत, या भेंड्यावरती करायचं आहे. त्यानंतर मग तिकडे तर शेवटचा मांडव असेल. मग ते झालं की झालं, मग आपलं काम संपला. माझा काम चालू झाला. पायाने पंप मारायचा. बाबा तिकडे फवारणी करतायत. माहीत नाही. हे लवकर नाश्ता करा आणि या चला काम करायला. तर मित्रांनो, आता शेवटच्या मांडवला फवारणी चालू आहे कीटनाशकची. हे झालं की त्यानंतर मग फवारणीचं काम आपला संपेल. मित्रांनो बघू शकता, आपला फवारणी करून झालेला आहे.
बस आता एवढंच झालं की झाले आपली फवारणीचं काम. बघू शकता कशा प्रकारे बाबा फवारणी करतात. ते सर्वकडे लागली पाहिजे औषध. तर मित्रांनो, आता आपला फवारणी करून झालं आहे कीटनाशकची. तर आजचा आपला काम संपला आहे. आता ते पंप वगैरे सर्व उघडून ठेवला आहे आणि बाबा आहे तिथे हातपाय धुत आहेत. पंप वगैरे पण धुवायचा आहे. ते पाईप वगैरे माती लागले आहे ते सर्व साफ करायचं आहे. तर आता हे दोघं पण वैतागलेत कधीपासून. त्यांना भूक लागली आहे. नाश्ता केला तरी पण आणखीन त्यांना भूक लागली आहे. डोंगरावरती कधीपासून खेळत होते, इकडे तिकडे धावा मारत होते. बाबाने आणलेला नाश्ता ते केलं, पण आता थोड्या वेळानंतर परत त्यांना भूक लागली आहे. तर आपला काम झालं, आता निघूया आपण. आणि याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं बाबांनी लावलेली भाजी, हिरवी भाजी, ताजी भाजी, कारली, भेंडी आहे, परत काकडी दाखवली. तर हे कीटनाशकची फवारणी 7-8 दिवसामध्ये केली जाते. तर कीड लागण्याआधी ही फवारणी केली जाते. मग एकदा भाजीला कीड लागली मग किती पण फवारणी केली तरी पण काय त्याचा उपयोग होत नाही. त्यासाठी तर गेल्या संडेला पण आलो होतो फवारणी करण्यासाठी आणि आज पण आलो आहे. बघू नेक्स्ट संडेला पण मे बी यावं लागेल. आणि ऊन आहे खूप सारा आणि गरमी खूप होत आहे. पावसाचा दिवस आहे आणि पाऊस पडत नाही आहे. आणि मेन भाजीला पाणी पाहिजे. तर पाणी कसं जास्त जोरदार पाऊस नाही आला तरी चालेल, पण भाजीला शिपण्यासाठी तरी पाणी पडला पाहिजे. आणि भाजी पण कशी मग डोंगरावरती बाकी दुसरं काही साधन नाही ना पाण्याचं, तर भाजी पण थोडी कोमायला लागली आहे. तर पाऊस पडला पाहिजे, भाजी सुकण्यासाठी तरी तेवढा तरी पाणी पडला पाहिजे. तर आता जातो आहे मी घरी. तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ तर नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि गोराईकर रोहित चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.